कल्याण डोंबिवलीत भाजपवर प्रयोग, तोच शिंदेंवर फडणवीसांनी उलटवला। अजित पवार आणि फडणवीसांचा पक्ष एकत्र, शिंदेंच्या लोकांना दारावर उभं केलं पण आत घेतलं नाही। ठाकरेंचा माजी खासदार फुटला, शिंदेंचा पक्ष ठाकरेंच्या माणसांशिवाय पूर्ण होईना। आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, पक्ष ठाकरेंकडे की शिंदेंकडे, शेवटचे 5 तास ठरवणार। नेमकं गडालय का? सुप्रीम कोर्टामध्ये आज उद्धव ठाकरेंची शिवसेना की एकनाथ शिंदेंची शिवसेना याचा अंतिम निर्णय होऊ शकतो हा अंदाज। 5 तासांचा वेळ सुप्रीम कोर्टाने दिलाय। 40व्या क्रमांकावरती ठाकरे आणि शिंदेंचं मॅटर आहे। खंडपीठासमोर ही 5 सदस्यांच्या खंडपीठांसमोर ही सुनावणी पार पडणार आहे। जस्टिस सूर्यकांत हे यावरती निर्णय देणार की पुन्हा तारीख पे तारीख देणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरते। 2022 पासनं आता 2026 पर्यंत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे पक्ष आणि चिन्ह कुणाचं याबाबत समोरासमोर येत आहे। यामध्ये विधानसभा होऊन गेल्या, लोकसभा होऊन गेल्या, महानगरपालिका होऊन गेल्या, झेडपीच्या निवडणुका होऊन गेल्या। मात्र ठाकरे अजूनही पक्ष आपल्याकडे येईल या अपेक्षेत आहे। या मॅटर सोबतच उभा महाराष्ट्र सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या या सुनावणीकडे पाहतोय। आता या सुनावणीमध्ये आज काय घडणार हे पाहण्यासारखं असणार आहे। एकतर पक्ष आणि चिन्हच गोठवा, ना ठाकरेंना ना शिंदेंना अशी भूमिका घ्या, नाहीतर ठाकरेंचा पक्ष ठाकरेंना द्या असं म्हणणारा एक गट सध्या महाराष्ट्रात आहे। दुसरीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेला पैराई कधी वंचितला सोबत घेऊन एकनाथ शिंदेंनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं। आता तोच प्रयोग एकनाथ शिंदेंवरती होत असल्याचं दिसतंय। भाजपाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हाताशी धरून जिल्हा परिषद सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्यात। अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांनी अलिबागमध्ये आनंद उत्सवाची तयारी सुरू केल्यानं शिंदे गटामध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे। जिल्हा परिषदेत 15 सदस्यांचे संख्याबळ असलेल्या भाजपाला अध्यक्षपद तर राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद मिळणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। तसं झाल्यास सर्वाधिक सदस्य निवडून आणणाऱ्या शिंदे गटाला मात्र विरोधी पक्षामध्ये बसावं लागणार आहे। दुसरी महत्त्वाची घडामोड घडली ते म्हणजे ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आपला पदांचा राजीनामा देऊन इतर पक्षांमध्ये ते प्रवेश करतायत। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची आणि मोठी गोष्ट म्हणजे ठाकरेंच्या माजी खासदारानंच आता एकनाथ शिंदेंच्या पक्षामध्ये प्रवेश केलाय। अर्थात एकनाथ शिंदेंची शिवसेना ही जोपर्यंत ठाकरेंचे लोक आपल्या पक्षात येत नाही तोपर्यंत ही शिवसेना भरून निघाना। एकनाथ शिंदेंकडे आमदार आहेत, खासदार आहेत, सत्ता आहे, मात्र तरी सुद्धा वेळोवेळी त्यांना ठाकरेंचीच माणसं फोडावी लागतात हे वेळोवेळी दिसून आलंय। या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा। आज सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार, तुमचा अंदाज काय, कमेंट करा। जय महाराष्ट्र।